आणि त्यांची आज उपस्थिती किंवा आपलं नेतृत्व करण्यासाठी जे आपल्याला आज लाभले तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय अतुल माहिती साहेब, देवरामजी लांडे साहेब, माहिताई लांडे आणि सर्वच माझे सरपंच बांधव, आपण या ठिकाणी उपस्थित झालो मित्रांनो. हे काय कारण आहे की आपण पाहतो सध्या सोशल मीडियावर म्हणा, आपण बातम्यांच्या माध्यमातून म्हणा, आपण पाहतो की आडोशी, लवाळी, आदनावळे गावातील काही परिसर आहे या ठिकाणी आता अदानी साहेबांचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येतोय असं आपल्या कानावरती येते. त्याची सखोल माहिती आपण सर्वजण घेत आहोत. आपल्या आपल्या पर्यायी मार्गाने आपण ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहतो की मागाशी आमचे सहकारी मित्र दीपकजी गुटे साहेबांनी सांगितलं की मी सर्व सरपंचांना विनंती करतो, आवाहन करतो की येत्या ऑगस्ट महिन्याच्या 15 ऑगस्टच्या दरम्यान, 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टच्या दरम्यान जी कोणती ग्रामसभा आपण लावाल त्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने, त्याच्या क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा की हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा, शासनाकडे आता आपण प्रस्ताव सादर करावा असे मी तुम्हा सर्वांना सरपंचांना आवाहन करतो. आणि मित्रांनो, मगाशी आमचे तुकाराम रावते यांनी सांगितलं की त्याच्यासोबत मला वाटते 5-6 कागदे, त्या कागदांचं वाचन केल्याशिवाय कोणीही कशी पोच देऊ नका. कारण हा 2022ला आपला सर्वे झालेला आहे, परंतु आपल्या माणसांना कोणालाच कळलेला नाही. कारण जो ड्रोन फिरत होता आणि ती लोक जी सांगत होती की आपल्याला चुकीची माहिती सांगत होती, आपल्याला काय वाटलं आपला काहीतरी सर्वे चाललाय, परंतु हा जो सर्वे चाललाय हा प्रकल्पा संदर्भात आहे की आपल्याला कोणालाही कळलं नाही. आपला हा आदिवासी भाग आहे, ज्याप्रमाणे पूर्वी आपल्या जमिनी धरणामध्ये गेलेले संघटित झालं पाहिजे आणि हे फार मोठं आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल. जसं काल परवा जंतर मंतरवर आंदोलन झालं, आपला आदिवासी भाग आणि या भागाच्या जमिनी वाचवायच्या असेल तर आपल्याला देवराम शेठच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला फार मोठं या ठिकाणी आज जे आपण सर्व उपस्थित आहेत, आता सगळेच आपले या भागातले सरपंच नाही, अमोल शेठ पण आहे. मी सर्वांना विनंती करतो की देवराम शेठनी याचं नेतृत्व घेऊन आणि त्यांच्या पाठीमागे आपले सर्व सरपंच तुम्हाला साथ देतील. माझं मनोगत संपवतो. जय महाराज. जेव्हा जेव्हा आदिवासी माणसावर अन्याय झाला, संपूर्ण आदिवासी माणूस एक झाला. जेव्हा जेव्हा आदिवासी भागावर अन्याय झाला, तेव्हा तेव्हा सुद्धा आदिवासी माणूस एक झाला. आज सुद्धा आपल्या आदिवासी बांधवावर अन्याय होते, त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलेलो आणि आपल्याला आपल्या जीवाभावासारखे जपणारे नेते आदरणीय जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे लाडके आदिवासी भागाचे आधार कार्ड देवरामजी लांडे साहेब इथे उपस्थित, समस्त सरपंच, ग्रामस्थ उपस्थित, सर्व इथे समाज बांधव उपस्थित आहे. प्रत्येकाच्या स्वार्थापोटी जर कोणाला काही करायचं म्हटलं तर तो प्रत्येक जण आणीबाणी करून आपल्या आदिवासी भागावर येऊन ठेवतो. तसाच एक ग्रहण आपल्या आदिवासी भागाला लागलेले, नुसतं आपल्या आदिवासी भागाला नाही तर आपल्या जुन्नर तालुक्याला लागलेले आहे. ते म्हणजे अदानी नावाचं ग्रहण. ते आपल्याला पुसून टाकायचे आणि ते पुसून टाकायचं असेल तर आपल्याला एकत्र यायलाच लागेल. पण मी म्हणेन, धर्मामध्ये जमिनी गेल्या आदिवासींच्या, अन्याय कोणावर झाला? आदिवासींवर झाला. आता इथे पाय करून घाम गाळून डोंगर दऱ्यांमध्ये आपल्या आईसारखं पोर लेकरासारखं जी जमीन आजपर्यंत आदिवासी माणूस सांभाळत आला, ती सुद्धा जमीन आता या आदिवासी माणूस परत पोरका होऊन जाणार. माझी समस्त आदिवासी बांधवांना विनंती आहे की जंतर मंतरवर तिथे एवढ्या विद्यार्थ्यांनी संघर्ष केला, त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला. पण आता आपली बाजू अशी ताट धरून राहा की आपल्याला आघाडी काय जगातला कोणताही माणूस झुकू शकणार नाही. कारण आपण इथे पाहिजे आहोत. आदिवासी माणूस म्हणजे संस्कृती जपणार आहे. आज जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो. ही संस्कृती आदिवासी लोकांनी जपून ठेवलेली आहे. आज त्यांच्याच पोटावर आणि त्यांच्याच घरावर कुदळ मारण्याचा आपल्या समाजाबद्दल, आपल्या आदिवासी भागाबद्दल तळमळ आहे म्हणून ते आलेले. दुसरा कोणी नेता येणार नाही. कधी आपण बोलतो पैशाने राजकारण केलं जातं, पण अशी जीवाभावाची माणसं जी आपल्या संघर्षात उभी राहतात
आपले अतुलदादा बेनके साहेब करतात ते, त्यांना आपल्या निशाने आपल्याला आपल्या तालुक्यावर नको. एवढंच नाही, आपल्याला आपला आदिवासी भाग वाचवायचे, आपली संस्कृती वाचवायचे. कारण ज्याने आपण आपलं पोट भरतो त्याला कधी विकू नये असं म्हणतात. तर आपण कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. आपण आपली माती जपावी, आपली आई जपावी आणि आपलं घर जपावं. एवढंच मी म्हणेन. आणि जमिनीसाठी काय लढत आलाय त्याच्यासाठी पुढे जरी लढायला लागलं, मरण जरी आलं तरी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहणार. एवढंच मी आपल्या ग्रामस्थांच्यासमोर सांगू इच्छिते. आणि आपली ताकद आता संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र एकजूट करून तयार राहा. आपल्याला कधी लढायची तयारी ठेवली पाहिजे आणि लढायला जावं लागणार आहे. मी जाता जाता एकच म्हणेन, जंगल का राजा आदिवासी है, आदिवासी था और आदिवासी रहेगा. जय आदिवासी. अतुल शेठ आगे बढ़ो, अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा आगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. अतुल दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार आदरणीय अतुलदादा बेनके साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य माहिती अमोल लांडे, सामाजिक कार्यकर्ते आणि जशी 11 एकर जमीन म्हणजे भीमाबाई सोसणे आणि त्याचप्रमाणे तोंडेखडे गावचे लोकनियुक्त सरपंच निलेशराव रावते, निलगिरीचे लोकनियुक्त सरपंच रडेसर, देवळगावचे भाजपाच्या संदर्भात आपण मागे एकदा बाहेर दिली. आज या ठिकाणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी फोनवर येऊन अतुल शेटने या ठिकाणी पाहणी केलेली आहे. आणि म्हणून खरं तर आपल्याला आधार नाही कोणाचा. आदरणीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेबांनी 80 वर्षांसाठी अतुल शेट यातला कोणा एका फोनवर नेता येत नाही. पण खरं तर अतुल शेठ बेनके साहेबांनी फोन केल्याबरोबर या ठिकाणी आचार दशक्रिया करून या ठिकाणी या आदानी प्रकल्पाला भेट देण्याचं काम खरं तर केलंय. त्यासाठी अतुल शेठ बेनके साहेब एका जोरदार टाळ्या होत्या. ही कामाची पावती आहे. आपण ज्या सभामंडपामध्ये उभा राहिलो, हा सभामंडप सुद्धा अतुल शेठ बेनके या ठिकाणी बांधल्यामुळे आज या ठिकाणी आदिवासी भागाची दशक्रिया होत होती. आज प्रत्येक ठिकाणी अतुल शेठचे सभामंडप आहे. गाव नाही का तिथे आता सभामंडप नाही राहिले सर. तुमच्या तिथे आता काहीतरी 2-3 कोटीचा गोविंद गाळे समग्र या ठिकाणी अतुल शेट्टी त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे. गेले अनेक कामं अतुल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी या विभागामध्ये मगाशी सांगायचे मी रोजच आता आंदोलन करणार आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवायची आणि त्या विशेष ग्रामसभेमध्ये फक्त मुद्दा एकच, आजारी हातात प्रकल्प हटावा म्हणून असा ठराव करायचा. दुसरा विषय काय, सगळ्या ग्रामपंचायतीने मला माहिती किती ग्रामपंचायत नोटीस आहे, 29 ग्रामपंचायतीला नोटीस येतात. 29 ग्रामपंचायतीची नोटीस खर तर ग्रामसभेमध्ये ठराव करा आणि त्याच नावाने करा. एवढंच काम करा सरपंचांनी, बाकी काय करू नका. एवढा मोठा मुसळधार पाऊस आहे तरी सगळे सरपंच या ठिकाणी आले. कामाची साहेब पारीचं माणूस जरी मेला तरी जातून ठेवतात आणि आंघोळ करतात. अशी सध्या मावळामध्ये परिस्थिती आहे. अशा प्रकारचा खरं तर आहे आणि म्हणून निश्चितपणे मी आदित्य काय नाही बोलता, मी अतुल शेठचा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचे. पण या ठिकाणी आपण खरं तर संघर्ष करायचे. पत्रकार मित्रांना मी त्या दिवशी सांगितलंय, त्यांच्या आक्रमक भाषेमध्ये सांगितलंय आणि आजही सांगतो, या प्रकल्पासाठी जरी या ठिकाणी मावळपट्ट्यामधून जरी रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, पण प्रकल्प होऊ देणार नाही अशा प्रकारचं आवाहन करतो. जंतर मंतरला जसं आंदोलन झाला, जंतर मंतरला जसं आंदोलन झालं, आपलं आंदोलन झालं तरी आपण मागे पुढे हटायचं नाही. आपल्या बाजूची भक्कमण्याचं अतुल शेठ बेनके साहेब, कारण बेनके कुटुंबाचं कोणतं काम त्यांच्या रक्तामध्ये मिळालंय. आणि म्हणून शेठ मी तुम्हाला एवढी विनंती करतो की तुम्ही सुनीत्रावणीच्या फार जवळ आहे. आम्ही इथवर सुंदर पोहोच 10,000 कचेरीवर मोर्चा काढू, जास्तीत जास्त कलेक्टर कचेरी पोहोच जाऊ. पण आम्हाला जर मुंबईला आणि दिल्लीला जायचं असेल तर अतुल बेनके आम्हाला बरोबर नाही हे आमच्या समोर आलेले. आणि म्हणून सर आम्ही तुम्हाला स्वायत्त बोलावले. मला आमचा नेता आल्याशिवाय आम्हाला न्याय भेटणार नाही. आणि म्हणून मुंबईला जायचं असेल राज्यपालाला भेटावं लागलं. आमदार साहेब तुमच्या नेतृत्वाखाली सगळे पेसाचे सरपंच घ्या, 5-25 गाड्या काढा आणि राज्यपालांना आपण निवेदन देऊ. त्या निवेदनामध्ये आपण स्पष्ट म्हणू
की याचा अंतर्गत आणि पर्यटन तालुका आणि धरणग्रस्त 3 मुद्दे. त्याचा नंबर 1, पर्यटन नंबर 2 आणि हे अशा प्रकारे मी माहितीला सांगितलं का तुम्ही भीमाबाई तुमचे जेवढे लाभार्थी आहेत तेवढे आपण आपल्या संपर्कामध्ये राहा. अशा प्रकारचा मी सरपंचाला या ठिकाणी इशारा देऊ. आणि पत्रकार मित्रांनो, हे बघा पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सगळे एक आहेत. आपण तालुक्यातले पत्रकार आहेत. इतर बातम्या सोडा, परंतु या प्रकल्पासाठी मी काका तुम्हाला धन्यवाद देतो. पंढरी तुम्ही जुन्नरचे काका खरं तर फोन केला म्हणला आमच्या साहेब येणार अरे जमिनी आपल्या हक्काच्या आवाज येत नाही मला विरोध करू. अरे जमिनी आपल्या हक्काच्या, जमिनी आपल्या हक्काच्या, अरे जमिनी आपल्या हक्काच्या. अब्दुल चरबीर के आगे बोलो, मंत्र्याकडे वगैरे पाहिजे. अरे जमिनी आमच्या हक्काच्या, अरे जमिनी आमच्या हक्काच्या. अब्दुल चरबीर के आगे बोलो, अब्दुल चरबीर के आगे बोलो. अरे प्रकल्पाचा करायचं का, अरे प्रकल्पाचा करायचं का, अरे प्रकल्पाचा करायचं का. या सगळ्या घटना मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय अतुल साहेब करतील अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे आदरणीय अतुल साहेबांच्या माध्यमातून आपल्याला संघर्ष करायचे हे त्यांच्या बाईक मध्ये सांगतील. पण मला माहिती आहे पहिल्यापासून या घेतलं आणि या गुन्ह्याच्या जपतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे यासाठी सगळ्या सरपंचांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेले, सर्व सरपंच या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचा खरं तर आपण या ठिकाणी निषेध करूया. आणि परत एकदा आदरणीय अतुल बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या अवतळे गावामध्ये आदानीचा जो प्रकल्प होणार आहे त्याची माहिती घेण्यासाठी आणि सर्व ग्रामस्थांना भेटण्यासाठी मी माझ्याबरोबर देवराम शेठ लांडे, बाईताई लांडे आणि या परिसरातले विविध गावचे सरपंच इथे उपस्थित झाले आहेत. विशेषतः हा आदिवासी पश्चिम पट्टा जो आहे हा महाराष्ट्र शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेला आहे. म्हणून इथं प्रकल्प करत असताना कुठल्या प्रकारचं खोदकाम करायचं नाही असं गव्हर्नमेंटचं GR सुद्धा आहे. ज्या आजवळे आणि घाडगर गावचे लोकांचे जमिनी त्याच्यामध्ये जाणार आहेत त्यातले बरेचसे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि त्यांची भावना आहे की आपल्या जमिनी आम्ही जाऊन देणार नाही. हा जो अदानीचा प्रकल्प आहे हा कुठल्या शासनाचा प्रकल्प नाही, अदानीचा खाजगी प्रकल्प आहे. आणि म्हणून एखाद्या वेळेस शासनाचा प्रकल्प असला तर शासनाच्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊन त्यांच्याकडे ते आमच्या लोकांचं गाणं मांडून, शेवटी शासन कोणासाठी आहे तर लोकांसाठी आहे, विकास कामं आणि प्रकल्प होण्यासाठी ते लोकांसाठी आहे. पण लोकांना उद्ध्वस्त करून जर प्रकल्प होणार असेल, आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या पण त्यातून निसर्गाचा ऱ्यास करणं, कुठल्या वेळेला खोदकाम करणं, फक्त ते पाणी ते अडवलं एवढंच. पण हा जो प्रकल्प आहे हा डोंगरातून बोगदा करून तिथं जवळपास 100 फूट खोल फाउंडेशनला खड्डा करून या डोंगराचा आणि परिसराचा जर ऱ्यास होणार असेल तर परिसरातल्या 29 ग्रामपंचायतला महाराष्ट्राच्या प्रदूषण बोर्डाने म्हणजे पोल्युशन बोर्डाने नोटिसा काढल्यात आणि त्याच्या 21 ऑगस्टला तिथं आजनावड्याच्या शाळेमध्ये शासकीय आश्रम शाळेत त्यांनी ती मीटिंग लावलेली आहे. आता हा प्रकल्प एवढं लादायचं कारण काय? आदानी नेमकी कोणाच्या चालीवरून चालतोय? या आदिवासी प्यासा ग्रामपंचायतचे कायदा आहे, जर एखाद्या प्यासा ग्रामपंचायतीने जर ठराव केला तर त्याच्या विरुद्ध कोणाला जाता येत नाही. या आंधळे गावाने प्यासा ग्रामपंचायतचे अधिकार वापरून त्याचा ठराव केला. हा आदानीचा प्रकल्प आम्हाला अन्यायकारक आहे, अजूनही आम्ही
निसर्गाचं जतन करणारे, डोंगरदऱ्यामध्ये राहणारे आमचा भोळा आदिवासी माणूस, त्याला अजून वीज नाही, त्याला आरोग्याचे दवाखाने जरी उभे राहिले तरी दुर्गम भाग असल्यामुळे डॉक्टर इथं राहत नाही. शिक्षणापासून आमचा भाग वंचित असतानाही इथं आश्रमशाळा बांधल्या, तर ते शिक्षणाचा दर्जा नाही. त्या शिक्षणाचा दर्जा बरोबर त्यांना जे अन्न पुरवला, आमच्या माणिकगाव धरणाच्या पोटबंधाऱ्याचे पाण्याचं ते राहिलं बाजूला, आणि हा विजेचा प्रकल्प कोणासाठी करायचा? अहो, आम्हाला तिथं वीज नाही, आमचे तिथं रस्ते नीट नाही, आणि अदानीच्या प्रकल्पासाठी जर एवढी दादागिरी करून आमच्यावर जर हा लादणार असेल तरी आम्हाला मान्य नाही. लोकांच्या भावनेशी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहमत आहे आणि त्यांच्या पुढे दोन पावलं चालणार आहे. फक्त सगळ्यांची भावना मी लक्षात घेतली. आता इथं आपल्याला रोडमॅप ठरवायचं की काय करायचं. 15 ऑगस्टला विशेष ग्रामसभा जी असतील ती शासनाने निर्मगित केल्याप्रमाणे ती शासनाची ग्रामसभा, शासकीय ग्रामसभा आहे. त्या 15 ऑगस्टच्या आत प्रत्येक गावाने विशेष ग्रामसभा घेतली गेली पाहिजे. त्या प्रत्येक विशेष ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून माहिताई लांडे आणि पलीकडच्या जिल्हा परिषद सदस्य सोनाताई दाभडे या दोघींनी प्लॅन करून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपलं एकच काम करायचंय की ते विशेष ग्रामसभेला उपस्थित राहायचे. ज्या 21 तारखेला आठवड्याच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये ती मीटिंग लागेल तेव्हा त्या गावच्या लोकांनी त्या मीटिंगला बहुसंख्येने उपस्थित राहायला पाहिजे. तर नेमकी काय हरकती नोंदवायच्या? या प्रकल्पामुळे आपल्या गावांना म्हणजे आठवड्यात गाडकर तर आहेत, पण आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या गावांना नोटिसा आल्यात त्या गावांना या निसर्गाचा काय त्रास होणार आहे हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता हा सह्याद्रीचा डोंगर पट्टा जिथं बहुतांश जुन्नर, आंबेगाव, अकोले परिसरामध्ये आदिवासी बांधव राहतात, तर प्रत्येक ठिकाणी भूस्खलनचे प्रकार वाढलेले आहेत. का तर ही जी सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या त्यानंतर इतके उन्हाळे पावसाळे त्यांनी खाल्ले आणि दगड माती आता खचत चालली, डोंगराला भेगा पडत चालले, भेग मोठी होत चालली आहे, माती जमीन फोडत चाललेली आहे आणि भूस्खलन होऊन गावच्या गाव खाली गेले अशी परिस्थिती आलेली आहे. त्याचा एक प्रकार आपल्या शेजारी माळीन या गावामध्ये घडला हे आपण पाहिलेलं आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी माळशेर घाटामध्ये काय प्रकार घडला तो आपण पाहिलाय. तिथं जमीन सरकत चालली आहे. तिथल्या कराजळ आणि खुबी गावच्या लोकांना पण मला फोन आले, साहेब आमचं गाव असल्या प्रमाणामध्ये ब्लास्टिंग करणं, खड्डे घेणं, एवढा बोगदा करणं, एवढं जर होणार असेल तर या डोंगर पट्ट्याचा ऱ्यास झाल्याशिवाय राहणार नाही हे त्या गावच्या लोकांना पटवून सांगितलं पाहिजे. हा प्रश्न फक्त आठवड्यात गाडकरचा नाही तर संपूर्ण मीना खोरे, कुकडी खोरे आणि त्याचबरोबर पिंपळगाव दोघेचं खोरं, तळेरांचं खोरं या सगळ्यांना त्याचा त्रास व्हायला आहे. म्हणून माहिताईंना माझी विनंती असणार आहे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या गाववाल्यांशी संपर्क साधून विशेषतः आंधवळे गावचे तुम्ही सर्वजण तरुण तुमची एक 7-8 जणांची सर कमिटी करा बांगर साहेब, आणि ही कमिटी करून माहिताईच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विशेष ग्रामसभेला तुम्ही उपस्थित राहा. कारण प्रकल्प तुमच्या गावाकडे आहे, आमच्या गावाचा आणि आमच्या जमीनवाल्यांचा विरोध आहे. तुम्ही कोकणेताई तुमची जमीन जाणार आहे, लांडे सरांचे, बांगर साहेब तुमचे अजून जे येणार असतील त्यांच्याबरोबर ते विशेष ग्रामसभेला तिथं जावा आणि त्यांना सांगा आम्ही तुमचे बांधव आहोत, नातेवाईक आहोत, आमच्यावर त्रास होतो उद्या तुमच्यावर होऊ शकतो. बरं, आमच्याकडे जर प्रकल्प झाला तर तो निसर्गाचा त्रास ऱ्यास हा प्रत्येक गावामध्ये होणार आहे. त्याच्याकरता 21 तारखेला तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं असं त्यांना जाऊन तिथे विनंती करा. आणि त्या मीटिंग मध्ये जेव्हा माझ्या सर्व आदिवासी बांधवांचं नेतृत्व करण्यासाठी स्वतः अतुल बेनके आणि मग आजारीचा बाप जरी आला तरी आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही. हे मला सगळ्या आदिवासी हा अतुल बेनकेंचा माझा या सगळ्या लोकांना आदिवासी बांधवांना माझा आहे. तुमच्या जीवावर काही होत असेल
तर त्याला आम्ही बिलकुल होऊन देणार नाही. कोणी छत्रपती शिवाजी महाराज असेल, भगवान बिरसा मुंडा असेल, रामोजी बांगरे असतील, सतू मराठे असेल, यांनी शिकवण काय दिली आपल्याला? या आपल्या जंगल आणि या धरतीसाठी या सगळ्यासाठी आपण आपला आवडीपणा लावून आपण हे वाचवून गेले पाहिजे. आणि म्हणून हा माझा आदिवासी बांधव हा एकटा आहे असं कोणी समजायचं कारण नाही. त्यांच्या बरोबर आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीमागे इथं उभं आहोत. आणि म्हणून या आदिवासी विभागामध्ये हा आदानीचा प्रकल्प जो होणार आहे तो आम्ही कदापि होऊन देणार नाही. किती रेटा आल्याने काही वेळ झालं तरी होऊन देणार नाही. कुणी किती मॅनेज झाल्याने काही वेळ झालं तरी आम्ही हा प्रकल्प बिलकुल आणि कदाचित हा होऊन देणार नाही म्हणजे नाही. आदिवासी एकजुटीचा